औचित्यवाडी. झाल्या निसर्गाची किमयाच लय वेगळी राव. हा ना आपल्या काळात जास्वंदीचं फुल एकच असायचं लाल फडक. काय भारी दिसायचं पहिलं फुल. आणि आता तुला सांगतो याच्यात एवढी प्रकार आहेत. आतून लाल बी बघ ना. भगवा सुगंध कायला फोन करते रे. झाली न कोचले कायम कटकट असते हो. म्हणजे जाऊ आपण करत असले आपला हुसकून देते घरी गेलं का आता फोन लावी ती लावते उचलूच नको तिचा फोन उचलूच नको. हा काहीतरी सामान सुमान द्यायचं असेल ना काय का तीच लावायची. नाही उचललं ठीक आहे कट करायची काय गरज आहे. काहीतरी किराणा लागत असेल उगा 2-4 वस्तू सांगा बरं कुरकुरे फिरपुरे आणि द्या आणून घरी. यायला वाईटगलोय मी तर तुला सांगतो तिच्या किराणाच्या यादीला काय तुला आणायला यायचे पैसे देत नाही काय ती. कशाचं काय मग फुकट काम करतो का तू सुगंधाच्या. आपण नाही भाऊ आपण एक काय ना कप घेतो तिच्याकडून चहाचा. त्याला कशाचं काय नेऊन द्यायचं त्यातच परत घासाघीस करायची. एवढाच लावला भाव तेवढाच लावला आणि इकडे एवढा वाईट फोनच आपटेव ना खाली सायलेंटच करून टाकतो. मग बोलतोय आपण आपलं आता किती किती लाव म्हणा फोन लागणारच नाही आता. हा ए डिग्या काय वय नाही इकडे बरं आलो. काय वय नाही काय काम आहे. लगेच बसला येऊन. पण मी काय म्हणते ऐक ना काय? ते शामराव चालू भाऊजी कुठे आहे बघ ना एकदा. कायला अरे माझं काम आहे त्यांच्याकडे त्यांना बोलून आण. मला सांगा मी करतो प्रत्येक टायमाला येत आम्हाला पण सांगायचं म्हणजे आम्हाला चहा भेटन नाश्ता भेटन. तुला चहा नाश्त्याचं पडलं का. मग? मी तुला एवढी का मला चहा नाश्ता मागायला. मग आता काय देत नाही का. रिकामं डोकं नको मी सांगितलं तेवढं कर. तू त्यांना बोलून आण पहिले माझ्याकडे. मग काय काम आहे. तुला सांगितलं तर माझे डुकरं धरायचे तशी काय डुकरं. नाही ना तो दुसरं माझ्यापेक्षा मोठे आहेत. हा मग आवाय त्यांना धरून बोलून आण. बरं चालतंय काय विचारावं केव्हाची फोन करते तर बाबा फोन उचलत नाही नको तेव्हा माझ्या इथं पडेल राहतात दोघं. बरं बरं चालतंय लवकर ये. हा कामाचं कुठं काम आहे रे झालं आता पावसाळ्या दिवसाची कुठं काम शामराव आता वहिनी तिथे फोन लावून राहिली तुम्हाला. वहिनी फोन करून राहिली. मग अरे वहिनी तिकडे माहेर राय मला कायला फोन लावीन ती. माझी बायको माहेर आलाय. हा यांची बायको मला कायला फोन लावीन मग? काही उग त्याची बायको नाही मग वहिनी सुगंधा वहिनी. अरे मग असं बोल ना मग? सुगंधा वहिनी तिचं कायम काम असते जाऊ दे मर्यादी लावू दे. काय फोन करून राहिले आम्हाला उगी घेणं देण्याची. बोलवलंय तुम्हाला. हा बोलवलंय जाऊन तिकडे काय दुसरं काम असेल काही. दुसरं काम नाही दुसऱ्याने धडक दिली तिला बोलवलंय तुम्हाला. कुणाला सुगंधाला. सुगंधाला. हा डुकरानी हा कुठे गेली ती. मला काय माहित. लागलं काय रे बरं मग चाले मला येऊ ना चाल्या. काय झालं कुठं लागलं कुठं लागलं तुला. हा? मला लागलं. मग कोण म्हटलं तुम्हाला मला लागलं ठीक आहे म्हणून. म्हणलं डुकराने धडक दिली म्हणला तुला कुठं लागलं. तो ठीक आहे बरोबर आहे. तुम्ही तसे आलेच नसते लगेच. मी किती फोन केले तुम्हाला फोन उचलायला काय होतं माझं. अरे पण कशाला जायचं डुकराला धडक देऊस तर कुठे गेली तू. अहो कोणी सांगितलं तुम्हाला डुकरून धडक दिली. तुम्ही आले नसते म्हणून सांगितलं असं त्या डिग्यानी. तो बघा किती हुशार आहे. काय झालं नेमकं. अहो मी ना शेतामध्ये ना मक्का लावलेली आहे. हा तिथे लय डुकर झाले तो. मकाला. हा अगं पेरूला पेरू येते डाळिंबाला डाळिंब येते मकाला कंस येते तू येते डुकर झाले. ओ मकाला कंस झालेत पण मी काय म्हणते माझ्या मकाच्या शेतामध्ये डुकर झालेत त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. अशी कशी काय शेतकरी तू. अरे जरा बंदोबस्त करायचा मग त्याचा तार कंपाऊंड करायचं. ए श्याम्या येडाय का काय बंदोबस्त करायच्या आधी तू डुकर पाहिले का रानते डुकर लय खतरनाक असतात भो. त्याला असे शिंग असतात नाकाला 2-2 विकून ते उकरायला जर लागले ना माझा लगे मागे रात्रीत ढेगाडा करून अरे वावराचा सगळं नाश करते ते मला चांगलं माहिती. मग मी तुम्हाला तेच सांगते तुम्हीच मला ज्ञान देताय काहीतरी करा ना त्यासाठी. तुला तेच सांगितलं ना त्याला ताराचं कंपाऊंड करायचं म्हणजे ते आत येत नाहीत आणि झालंच ना त्याला इलेक्ट्रिक करंट द्यायचा मग डुक्कर आला का जागेवर मरून पडत बाकीचे येत नाहीत. मग करंट बिरंट नको सोडू करंट बिरंट सोडले तर एखादं काही चिकाटलं बिकाटलं एखादं जाऊ द्या. मी जर गेली शेतावर चक्कर मारायला मी चिटकून पडले तर कोण बघन मला. ते खरंच आहे बरं का मी पेपरला पाहिलंय भाऊ असं कुटुंबाचे कुटुंब जात रे अवघड आहे. ते माग कुठंतरी झालं आता काल परवाची बातमी 1 जण चिकाटलं 5-6 जण चिकाटले ते धरायला गेले त्याला. जाऊ दे बाबा एकदम माझा नवरा व्हायचा विधवा. मला सांगा पहिले काय करायचं. एक काम कर ना राखायला देऊन टाक ना तू. अहो पण कोणाला देऊ राखायला. कोणाला काय झाला झालं आपला दिवसभर इकडे काम करतो संध्याकाळी झोपायला ती जात जाईल 500 रुपये देऊन टाक त्याला. 500 एवढे
जीवावर येते मग? पाहिलं डुकर कशी असते ते मी लय भारी राखी कसं कसं राखशील सांग बरं असं ऐकलं की डुकर पळून जातात लांब खरंच बाई मग? या आवाजाने हा बरं ऐका ना तुम्हाला दिले 500 रुपये समजा तुम्ही राखण करत जा जोपर्यंत व्यवस्थित होत नाही. ऐ, राखायला इथून नको सांगू मग? वावरात जा त्याला मका दाखवून हा, दे भाऊ. नाही तर तुझ्या शेजारी तिकडे साधा भाऊची मका आहे त्याचीच हा. राखायचा आणि पैसे नाही, नाही. घ्यायचा मी दाखवायला जाईन म्हणजे मी पैसे द्यायचे आणि ते का लोकांच्या हातात जाऊन झोपतील काय चालते ना मग येऊन ते सकाळी दाखवायला उद्या सकाळी मग आज रात्रभर जर मध्ये घुसले मग काय करायचं न मग आज चालायचे चल 3 वाजता जाऊ आपण हा. बघायला हा त्याला दाखवून घे चल, येऊ का मग झालं ना आता असं घाबरीत जाऊ नको आणि गं, मला ऐका ना. वाटलं लागलं लय सुगंधाला डुकराने आणलं म्हणलं अहो पण मी त्याला सांगितलं त्याला फक्त म्हटलं त्यांना बोलून आण ते लय 150 नाही खरंच नाही नाही तो 150 आणा नाही तो अतिशहाणा आहे आणि तो हुशार आहे तसे तुम्ही आले नसते माझे फोन का बरं नव्हते उचलले मग काय गरज होती आज सांगायची फोन केलता हा कट केला तुम्ही ना श्याम्या म्हणत होता तिचं सदां कदा काम असते ए गप्पे काय काय बोलतो काय करा मग. सायलेंट तू अजून लावून बघ सायलेंटचे फोन चालत नाही यो लय श्याम्या तसा येई बरं तू जावा. घाल ना आता चल हा. जा. ए श्याम्या एवढा सौदा झालाय चहा ठेव ना मला वाटलं म्हणून मी परत पुढे सरकीला माग होईन काय नुसते कधी कधी बरं ऐका ना नंतर ठेवते आणि चहा आता तुम्हाला ते शेतामध्ये दाखवायला चाललो का आपण तेव्हा चहा ठेवू आपण चहा घेऊन निघू जाऊ आता बरं चल जाऊ दे हा. कधी पाहिजे कधी पाजायची चहा 500 रुपये तेवढं ध्यानात ठेव चल हा यांना तर पैशाशिवाय काही सुचतच नाही मी एक काम करतो मी 3 वाजता जातो मका बघून येऊ. हा बघून ये आणि व्यवस्थित राखीव बरं का व्यवस्थित म्हणजे पैसे देणार आहे ती 500 रुपये ए श्याम्या असं बी तुला काय काम आहे तू चल ना मग माझ्यासोबत संध्याकाळच्याला येडा आहे का रे तू अरे चल ना निम्मा रोज घेऊन आपण दोघं काय होतंय असं बी तुला घरी काय काम नाही संध्याकाळ दिवसा दुकान बंद असतं चालू असते संध्याकाळी बंद असतं की नाही अरे पण कशाला बाबा तुलाच 500 रुपये रोज देणार आणि त्यात तुम्हाला 250 देणार हे बघ तुझ्या कष्टाचे तू रातभर जागणार आहे मला नको भाऊ तुझी कमाई बिमाई काही ऐ चल एवढं काय कमाई काय असं लाख रुपये आहेत का काय ते तेव्हा मित्र आहेत आपण दोघं घेऊ ना 50-50 त्याला काय होतंय नको नको तसं नको भाऊ येडा आहे काय तू काय लवगी तसं करायचं ते मग एक काम करू ना संध्याकाळी मस्तपैकी आपण 150-200 रुपये खर्च करू मस्तपैकी 90 घेऊ मस्त ते रानात जाऊ मस्त एन्जॉय करू रात्री असं बी बघायला कोणी तिथं श्याम्या सांग खरंय. ना आयला पण भाऊ नको भाऊ तू अशा तरी झोपायचं म्हणलं तुला लय घाणसा टांगड्या टाकायची ए, मग काय एवढी इमानदारीने राखायला दिली मग तिथं जाऊन तांगड्या टाकायचे का आपल्याला आता अजिबात झोपायचं बेपायचं नाही येणार का काय तसं नाही भाऊ थोडी 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 light, 12 light. वाजायचे आपल्या दोघांचा आवाज ऐकून गप्पा ऐकून डुकर गायला येते रानडुकर एवढे 2 असतात जमत अशीच रात्र निघून जाईल कळायची मग नाही काय आपल्याला हा. मस्त निवांत वातावरणात घेऊ मग झोपायचं नाही आपण ए हा, तगडी टाकायची नाही जाऊन तू एखादा विषय लांबीला तर किती लांब येतो भो अय श्याम्या पण डेपुटीकडे काय काम आहे येडा झाला का तू आपण जायचो रानडुकर हाणायला रानडुकरांनी दिली धडक मग आपल्याला त्याच्यापेक्षा आहे ना टिपुडीकडे बंदूक नाही का हा. बंदूक घेऊन जाऊ येड्या 2 बार केले का डुकर आसपासून यायचे नाही तुला सांगतो मी अरे असं 1 बार काय फिनिश येडा का कोळा डेपुटी घरी नाहीत भाऊ अशी बी आयला भो डेपुटीला जर माहित पडलं ना ते आपल्या मागून गोळ्या घालायला बसलेच नकोय बाबा ऐकून घेऊ ना कोण आपण येडे का काय डेपुटीने मग फोन केला तर तेव्हा काय म्हणले तो विचारलं ना फोनवर आहेत का घरी ती नाहीत ना फोन करून आपण त्यांना परत हा तुला बोलायचं फोनवर मी काय बोलणार ना डेपुटी सोबत अरे मी बोलतो तू नको टेन्शन घेऊ हा हॅलो हा कस काय मजा चालली मोठे मोठी हा हा आठवण झाली गाव सुन सुन वाटत मी म्हणलं कुठे डेपुटी बघा फिरायला कुठं कुठं फिरायचे स्टेटस दिसते तसे तुमचे पण म्हणलं जरा फोन करून विचारावं होय मी म्हणलं का विसरले आम्हाला तिकडे कन्याकुमारीला गेले नाही गावातले लोक कसे परदेशीच ना ध्यान आलं कन्याकुमारीला समुद्रात मासे बघितले होय आणि तो आठवण झाली म्हणलं आता मासे असले शामरावने सूर मारला असता माशाचं नाक नका घेऊ आता घटस्थापना झालेली आहे जाल्याचं नाही आलं का अरे मग काय झालं बघा काय चाललंय काय नाही डेपुटी आम्हाला करमत नाही येताना एक आणा मग मासा मला ऐका अरे आता कन्याकुमारीवरून मासे आणायचे म्हणलं इथपर्यंत नुसते काटे शिल्लक राहते चालबा हा आणि डेपुटी
हा तुम्ही आहे ना ती बंदूक जपून वापरा बरं का तिकडं नेलेली आहे ना. बंदूक जपून वापरा म्हणलं तिकडे नेलेली आहे ना. नाही रे बंदूक कशाला इकडे काय आणायची काय लोक रेल्वे स्टेशनवर याच्यावर बंदूक धरतील हा खरंय 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 बंदुकीची. नाही खरंय खरंय डेपुटी मी काय म्हणत होतो मग डेपुटी घरीच बंदूक आहे ना तर मग आम्हाला आहे ना ते एक मका राखायसाठी लागत होती 2 बार करायचे होते फक्त म्हटलं मग घेऊन जावा हो मकानी लय त्या डुकराने लय हौदास मांडलाय हो अख्खा वावर खराब केलंय मग तर मकानी त्या नाही ती बंदूक तुम्हाला नाही चालित यायची इंटरनॅशनल बंदूक आहे ती माझ्याशिवाय कोणाला नाही चालते याची उरफाटी बिरफाटी तर गोळी घालून घेतात मागून. मी एक काम करा ना बिगर गोळ्याची का व्हायना द्या नुसती बघितली तरी डुकरं पळून जाते. कसं काय बार करता तुम्ही उगाच आपलं बाहेर कशाला करायची डुकराला दिसली तरी डुकरं पळून जाते ना. नाही डुकराला बंदूक दिसायला डुकर आहे ना बंदुकीचा मुका घेऊन जाते बार जर झाला तरच डुकर घाबरतील. ऐका ना तुम्ही डेपुटी हो डेपुटी इज्जतीचा प्रश्न आहे राव मी लय मोठ्या मनाने सांगितले डेपुटी लगेच देते म्हणून बंदूक मला असं ना करू डिकेला सांगा गोळ्या काढून घे बंदूक दे म्हणून. फिरायला आलोय काय कुठं चालले तुमचे तेवढं सांगा दिला असं रे मी आलो असतो बार करायला. नाही काही नाही तेवढं सांगा फक्त हा आणि करा मजा करा एन्जॉय करा तुम्ही एकदम अजिबात टेन्शन घेऊ नका. बंदुकीला हात नका लावू. तुम्ही सांगा तेवढं फक्त ठीक आहे नको म्हणून ना डिगू शेट म्हण काय डिगू शेट काय चाललंय काय श्यामराव लय सतळा काय नाही बा म्हणलं डेपुटी नाहीये तिथं हा. हा बा व्यवस्थित चाललंय नाही काही गरज आहे का बा जायला श्याम्याची मदतीला म्हणून म्हणलं चला विचारावं डिगू शेटला येऊन. मला वाटलं जेवायला बोलवलं काय कोणी आता माझ जेवायची पंचायती होय कशाला टेन्शन घेतो तू मग हा? हा आम्ही असलं काय टेन्शन घ्यायचं तो चालतंय ना. तू काळजीच करू नको दुपारचं जेवण माझ्याकडे संध्याकाळी याच्याकडे. तुम्ही तर दिवसभर सुद्धा ना वहिनी दारा पडे राहते म्हणजे जेवायला तर अरे तुला काय करायचंय तुला भेटला म्हणजे बास ना आम्ही कुठून ना आणू तू आम्ही खाऊन तुला खाऊ घालू ना मग डिगू आपला माणूस आहे. नाद नको करू. हा ती गेलाय ना संध्याकाळी मी काय पाहिजे ते देईन. हा बरं डेपुटीला आमचा फोन झालाय ते आता बघा आपण सुगंधाकडे जेवतो ना आपण तिचीच मका राखायची त्याच्यामुळे ती म्हणली म्हणलं चला भाऊ आपण काय करू डेपुटीची बंदूक घेऊ आणि 2 बार करू संध्याकाळी डुकरं यायचे नाही बरोबर की नाही म्हणून तेवढं काय कर डेपुटीची बंदूक इथं ते म्हणले घेऊन जा करून डेपुटीला सांगू. ते आल्याशिवाय नाही. अरे फोन झाला आमचा कॉल दाखवून केलेला. हे बघ तुला खोटं वाटत का हे बघ आजच्या एवढ्यात फोन झालाय डेपुटी म्हणले बघ. हे बघ हे का काय? डेपुटी अरे 5 मिनिटं फोन चाललाय आमचा ते म्हणले काय हरकत नाही घेऊन जा बंदूक तुम्ही बिंदास तुम्हाला येते चालेल तर तुम्ही माहिती आहेत त्याच्यामध्ये हा जत्रात पाहिलं कशी फुगे फुडे जत्रातली वेदली आहे ती पुढे एवढे राहते मला तुमच्यावर भरोस नाही मला फोन लावून द्या. काय गरज नाही डिगू कशाला फोन नाही लावतो? नाही नाही आणि डेपुटीला हात फिरायला लावलाय. गेलेली 2 मिनिटं उचकत येतो यावं. नाही त्यांनी सांगितलेलं आहे भाऊ खेळा तरी माझा लावला ना माणूस तरी मला फोन करायचा माणूस जाल्या शाम्या नाही अहो कॅमेऱ्यात दिसतोय त्यांना म्हणजे उद्या दिली तर त्यांना ए, लय नको आम्ही म्हणतोच ना शहाणी माणसं आम्ही फोन लावलाय म्हणून. मालच अरे फोन तू थांब ना विचारून तर घेऊ. हॅलो हॅलो अहो डेपुटी येत आहे सतळ दारात आपल्या कोण आलं हे श्यामरावच्या आल्या काय म्हणते तर ती बंदूक दे म्हणते डुतर आणायला. बंदूक बिंदूक देऊ नको त्याच्या नादी नको लागू मुक काहीतरी कुठाने घालते ते. अहो डेपुटी ऐका ना राव अहो द्या ना तुम्ही राव काय तुम्ही टेन्शन ना घेऊ. अरे श्यामराव ती डुकराची बंदूक नाही ती घाबरायची बंदूक नाही दादा ती आमच्या आजोबाची बंदूक आहे मोठी. अहो हवेत गोळ्याभर करू आम्ही काय डुकराला थोडी थांबणार आहे तुम्ही टेन्शन नका तुमच्या काय आळी येऊ देत नाही आम्ही. दादा तसं नको करू हवेत गोळीबार करायला वगैरे ना लागली गोळी पडलं तर माझ्यावर नाव येईल मला तिथं चांगलं शांत मनाने हेडू दे जाशील मला नको घालू माझ्या. मी त्यांना तेच म्हणलं डेपुटी आल्याशिवाय तो मला इथं झाडाचं पान नेऊन जाणार नाही मी. नाही तिथं जाऊ नको तू हलू नको आणि बंदूक काय बोलून द्यायचं मला. अरे ते म्हणले ना हलून देऊ नको आम्ही हालीत नाहीत फक्त बंदूक दे. नाही ते नाही म्हणले मग आपण त्याला डोत लावायचा. काय डेपुटी येत राव बाबा मला माझ्या मालच्या पुढे जाता येत नाही मी परत फोन लावून विचारतो. नाही काय गरज नाही कशाला नाही नाही. अहो तुम्ही पोस्टर राहिलेत एवढं तसं म्हणजे काय नको, काय गरज नाही जाऊ दे. माय नोकरीचा प्रश्न आहे दिलं तर आढळून तर उद्या बॅरिस्टरची नोकरी. हो यांचं काय राव ये म्हणते बंधून दे राव म्हणून. अजिबात देऊ नको बंदूक त्यांचं ऐकू नको काही. अहो गोळ्या काढून देणार राव बंदूक. गोळ्या काढून काय डुकराला काय फोटो दाखवतो काय बंदुकीचा. अहो बंदूक दाखिल्या मग पळून जाते ना आम्हाला शिंगाने नाही मारायची ती डेपुटी. झाल्या ती आहे ना बंदूक डुकर घाबरायची नाहीये ती मोठी बंदूक आहे लांब तिथं जातो बाहेर जातो. यांना काय तळणार रे दुसरी असती यांना काय तळणार रे बंधू ये म्हणते जत्रातली बंधू ती ए,
आणि बंदूक आहे ना उगा देऊ नको, त्यांना माहित नाही चालवायची, तिची वेगळी स्टाईल आहे चालवायची. हा ये डेपुटी शिवाय तुम्ही चालत नाही तिला, हा, कळलं आणि ना? तू देऊ नको त्यांना, कुणाला लावू तिथून. आणि नाही, नाही. तू म्हणू तिथं थांब. हा इधरचे मी चला सुटा. आणि ते आतलं घर लावून घे बंदुकीचं. हा मी देतो बरोबर लावून, तुम्ही जरा मस्त एन्जॉय तिला. ठेवू का? हा. हो डेपुटी काय राव, ठेव ठेवला. चल हे नाही देणार असं. लईच बंदुकीवाले झालेत राव हे. निघा. हा? टाटा सुटा. भाई ही मका तर आज जास्तच हे झाली, कालच्या पेक्षा आजचं जास्त नुकसान झालं. आणि यांनी काय केलं इथं येऊन, आले का नाही मका मध्ये? बाई 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 100% आले नाही इथं. बघते त्यांना कुठं जाऊन बसले. झाल्या काय परवडा नाही रे भो हे काम. हा? अरे मला वाटलं रानडुकरापेक्षा तो ताकद जास्त आहे, रानडुकर पलटू पलटू हाणशीन. रानडुकर दिलं सोडून मलाच पलटी केलंस तू. आला मध्ये मग उचलून टाकला, तू एवढा लागला, मी पुढं पळायला लागलो, डुकरांनी मला आपटीला. मला अरे पण बघायचं ना, मी काय रानडुकर होतो का, तुला कळलं नाही का? अंधारात दिसतंय वय गोर आहे काळ आहे. अरे मग कमी प्यायची ना भाऊ, प्यायच्या नादात मला उचलून टाकलंस तू. अरे 500 रुपयाच्या नादात 1000 रुपयाच्या पट्ट्या, तो 500च्या पट्ट्या, 300 रुपयाची क्वार्टर, आणि आता 2-4 दिवस दुकान बंद राहील ते वेगळंच. दांबड झोकत आहे माझं, नको वाट करू माझ्या डोकं बरं. माझा डोळा नीट राहतो का नाही काय माहित आता. माय आहे का काय बघ रे जागे. तो चांगला आहे भाऊ. हो तुम्हाला दोघांना काही कळतं का? कुशाला इथं आरामशीर बसले, तिकडे सगळ्या माझ्या मकाचा धिंगाणा झालाय. अहो पैसे देऊन पंचायत 500 रुपये जाऊन माझ्या मक्याची वाट लागली. कोण भरपाई करेल? बघितलं का झाल्या? अरे हिला हिची राऊंदळलेली मका दिसली, पण आपल्या दोघांचे थोबाड राऊंदळलेली दिसना तुला. अयो काय झालं तुमच्या? काय झालं, आयुष्यात पहिल्यांदा प्रामाणिकपणे काम करायला गेलो, मका राखायला गेलो. अरे एक रानडुकर वावरात घुसलं, म्हणून आम्ही म्हणलं अरे आपण दोन येतं, टेन्शन नाही घ्यायचं, दोघं आपटो आपटो आणू. कशाचं काही त्याला धरायला गेलो, त्याने आम्हाला दोघाला आपटो आपटो आणलं ना, डोळा गेला, याचं थोबाड फुटलं. ते रानडुकरांनी या डुकरांना हाणलं. मग काही म्हणा बरं का, काय एक रानडुकर तुमचे 2 डुकर म्हणजे दोघांवर भारी पडलं असं म्हणायचं. बघितलं का? अगं बाई दवाखान्यात 1,500 रुपये खर्च झालाय आमचा, दुकान बंद ते वाहिली जाता. तिथे डोळा बी जातो का काय माहिती आता. पंचायतच झाली, काम सांगून सगळं अंगलटच यायची काम आहे. एक काम पण नीट केलं. बरं मी काय म्हणते, मग तुम्ही घरी जाऊन आराम करा. इथं काय करता तुम्ही? अगं घरीच होतो, घरी कर म्हणा म्हणलं जावा गावात बसाव जरा हवेला, लोकांची सहानुभूती तरी भेटन. तू ये ना पहिले तार कंपाऊंड करून घे बाई त्या डुकरासाठी, आमच्यासारख्या जीव नको घेऊ. पहिले कर भो माका रवून दे. तुम्ही काय फुकट नव्हते गेले, तुम्हाला 500 गोड लागत होते म्हणून गेले. तर जाऊ द्या आता, जा तुम्ही आराम करा. मी जाते घरी, बघते काय करायचं. तेवढं बघ 1500 जमलं तर दे पाठवून. कुठून द्यायचे पैसे नाही हो माझ्याकडं, तेच 500 मी लोकांकडून उसने घेऊन दिले होते. अरे 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 झाल्या उघड्यापाशी तुला लय पुळख येतो साधा का ते सुगंधाचा. माय पट्टी सुटली का काय रे? सुटली का काय? अरे रक्त यायला लागले त्याच्यातून, वर घे ते. दाभाडा हागत येतो खालून जात. पहिल्या काळात डॉक्टर होता का काय? चल भाऊ घरी आता आराम करू थोडा. ती काय द्यायची का पैसे आणून आपल्याला? अरे 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 झाल्या, इथून पुढं रात्रीचे काम घ्यायचे नाही रे भो. कम रात्रीचं एकच काम, कोणतं? गपगुमान घरी झोपायचं. बायको नाही ना घरी. चल भो.